नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विनायक चतुर्थीच्या 2 पौराणिक कथा ऐकणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. पहिली कथा. विनायक चतुर्थीची एक गोष्ट प्रचंड लोकप्रिय आहे. एकदा भगवान शंकर आणि देवी पार्वती यांना एक खेळ खेळण्याची इच्छा झाली. या बैठे खेळात कोण जिंकेल आणि कोण हारेल याचा निर्णय देण्यासाठी भगवान शंकराने गवतापासून एक पुतळा तयार केला आणि त्यात प्राण फुंकले. खेळात 3 वेळा देवी पार्वतीचा विजय झाला आणि पुतळारूपी बालकाने भगवान शंकराचा विजय झाल्याचे प्रत्येक वेळी सांगितले. या प्रकाराने संतापलेल्या देवी पार्वतीने त्या पुतळारूपी बालकाला तिथेच चिखलात पडून राहशील असा शाप दिला. घाबरलेल्या पुतळारूपी बालकाने देवी पार्वतीची माफी मागितली. अखेर देवी पार्वतीने उशाप दिला. 1 वर्षानंतर नागकन्या या परिसरात येईल. जर तिच्या सल्ल्याने विनायक चतुर्थीचे व्रत केले तर तू शापापासून मुक्त होशील, असे देवी पार्वती म्हणाली. पुढे वर्षभराने देवी पार्वतीचे म्हणणे खरे ठरले. शापमुक्त बालक कैलास पर्वतावर आला. तिथे त्याने भगवान शंकर आणि देवी पार्वतीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. देवी पार्वतीने ही इच्छा पूर्ण करावी म्हणून भगवान शंकराने विनायक चतुर्थीचे व्रत केले. या व्रताने प्रसन्न होऊन देवी पार्वतीने बालकाला कैलास पर्वतावर राहण्यास परवानगी दिली. हे बालक म्हणजेच गणपतीचा भाऊ कार्तिकेय. जसा कार्तिकेयला आणि पुढे शंकराला विनायक चतुर्थीच्या व्रताचा फायदा झाला, तसा लाभ इतरांनाही मनोभावे व्रत अंगीकारल्यास होऊ शकतो, असे सांगतात. त्यामुळेच विनायक चतुर्थीला गणपतीची पूजा, उपवास, दानधर्म याला महत्त्व आहे. दुसरी कथा. शिवपुराणात उल्लेखित उपाख्यानानुसार पार्वतीने एके दिवशी नंदीस द्वारपाल म्हणून नियुक्त करून स्नान करण्यास गेली. यावेळी शंकर तेथे आले. त्यांनी नंदीस जुगारून न्हाणीघरात प्रवेश केला. त्यामुळे पार्वती अपमानित व रागाने क्षुब्ध झाली. शेवटी सखी जया व विजया यांच्या सल्ल्याने चिखलापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती निर्मिली व त्यात प्राण फुंकले. या पुत्रास तिने स्वतःचा अनुचर म्हणून नेमले. नंतर एके दिवशी या कुमार मुलास द्वारपाल नेमून पार्वती स्नानास गेली असता शंकर तेथे उपस्थित झाले. त्यावेळी त्या कुमाराने शंकरास अडवले. पहिल्यांदा कुमारासोबत त्यांचा वाद व नंतर पार्वतीच्या मनातील इंगिताप्रमाणे युद्ध झाले. त्यावेळी शंकराने त्रिशूलाने त्यांचे मुंडके उडवले. ही वार्ता ऐकून पार्वतीने क्रुद्ध होऊन सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला. नारद व देवगणांनी पार्वतीला शांत केले. तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुनर्जीवनाची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. शंकरांनी त्यास होकार दिला, परंतु कुमाराचे मस्तक कोठेही न मिळाल्याने त्यांनी गणास उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली. गण एका हस्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले. देवगणांनी ह्या मुंडक्याच्या सहाय्याने कुमारास जिवंत केले. तदपरांत शंकरांनी या मुलास स्वपुत्र म्हणून स्वीकारले. देवगणांच्या आशीर्वादाने हा मुलगा पूज्य झाला व गणेश नावाने प्रसिद्ध झाला. कुठल्याही पूजेआधी पहिला मान गणपती बाप्पांना असतो आणि त्यांचीच पूजा केली जाते.